नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या 24 तासाचा हवामान अंदाज अर्थात 13 मे ते 14 मे या तारखेचा दुपारचा, रात्रीचा आणि 14 मे 2025 या तारखेचा दुपारपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर ह्या वेळेत वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात तुफान वादळी पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टी ते ढगफुटी सदृश पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तर। वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले असून मागील 24 तासात महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने काही भागात तुफान झाला तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा देखील कोसळला आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये येत्या 24 तासाचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे अर्थात 13 मे 2025 या तारखेचा दुपारचा आणि रात्रीचा तसेच 14 मे 2025 या तारखेचा दुपारपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर ह्या वेळेत महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी ते तुफान पावसाचा जोर, वादळी वाऱ्यासह तसेच विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर ह्या अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरणे बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण विभाग आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये बहुतांश ठिकाणी बाष्पयुक्त वाऱ्याचा साठा सक्रिय झाला असून या स्थितीचा परिणाम येत्या 24 तासामध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा अंदाजा, बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा देखील वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जबरदस्त बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला 13 मे 2025 या तारखेचा दुपारचा हवामान अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ आणि कर्नाटक, गोवा या किनारपट्टीच्या भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी अतिवृष्टीसारखा देखील बघायला मिळणार आहे। मात्र तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्याकडे जोर कमी राहील। बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील। भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम, जगदलपूर, कांतामाल, भुवनेश्वर, कोलकाता या भागातील ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून इतर भागात ढगाळ स्थिती राहील। दुपारच्या दरम्यान महाराष्ट्रात पावसाचा अंदाजा कोकण विभाग, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये बहुतांश ठिकाणी जबरदस्त तुफान पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह असून ठिकठिकाणी वादळी अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील काही परिसर, मध्य महाराष्ट्राचा काही परिसर, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर या भागामध्ये पावसाचा जोर कमी असून मात्र वादळी वारे जबरदस्त बघायला मिळणार आहे। ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान असणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासून। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याकडे या पावसाचा अंदाजा अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे। जसे इस्फुर्ली, कागल, इचलकरंजी, कोल्हापूर, परोळा, संगोळ आणि किनी, कोडाली, जितबिल, मलकापूर, कुकरोड या भागामध्ये बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे। दक्षिण भागामध्ये राधानगरी, बिद्री, मुरगुड, निपाणी, गारगोटी, कापसिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। कडेगाव, आजरा, नेसरी, अड्डाला, कुरवाडी, सांकेश्वरा जोरदार पावसाचा अंदाज आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे दुपारच्या दरम्यान जोर कमी राहील। सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड इकडे मध्यम स्वरूपात राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाचे, बेळगाव, धामणे, राणाकोंडे, कानापूर, नेटूर, गोंजी या परिसरातही बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीकडे हलक्या पावसाचा अंदाजा पारसेम, औरंगाबाद, मापण, कुडल या भागात कमी पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, माखनसन या भागांमध्ये बघायला मिळणार आहे।
तसेच सांगली जिल्ह्याकडे दुपारच्या दरम्यान जोरकं मिळेल पावसाची शक्यता सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा या भागात असून शिरोळ, शिरगोपी, कोडाची, रायगड, किळकल, चिकोडी आणि गोकाक, अलकांगिलाई मध्यम स्वरूपात राहील। उत्तर पूर्व भागात जोरकं मिळेल दागलपूर, बिलर्जत, कानामाडी, अडाली, तेलसंग या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर सातारा जिल्ह्याकडे या पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान इस्लामपूर, नरसिंगपूर, रामपूर, पोलूस, मेढा, उडाले तुफान पावसाचा अंदाज राहील। कराड, कडेगाव तसेच उमराज, फिसवली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। बीटा, कानापूर आणि मायानी, बडुजलाई मध्यम स्वरूपात राहील। निंदाल, देववाडी, मोलदिक्सल इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। नांदल, फलटण, लोणार, अद्राकी मध्यम पावसाचा अंदाज सातारा जिल्ह्याच्या या भागात राहील। जबरदस्त पावसाची शक्यता आहे कोयना, पठाण, अरवाडे, मेढा, ओसटपोट या भागात राहील आणि कोकण किनारपट्टीच्या भागाकडे जोरकं मिळेल जसे मारगाव, तांबे, लोटे, चिपळूण, खेड, चाकदेव इकडे मध्यम स्वरूपात राहील। पाचपणे, कलसीतलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे। मंदनगर आणि पोलादपूर, माड, वर्धन, गोरेगावलाई मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहाणा, कटाणा, आंबे, कळवण मध्यम पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या या भागात दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। बोर, शिरोळ, टेटवल्ले, सासवड, जेजुरीला जोरदार पावसाचा अंदाज राहील। दायरी, पुणे, लोणी कालभोर, वाघोली, पुनावले, चाकण, कसमतलाई जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। खेड आणि वाडा, मनसरलाई जोरदार पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। कर्जत, कुसद, पेठ, नरेल इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। तर अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता पाबळ, मलटण, शिरूर इकडे हलका मध्यम राहील। आल्याने, टाकळी, डोकेश्वर, बालवणी इकडे मध्यम पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। जुन्नर, ओतूर, गरवाडी, घाळगाव, मांडवे मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील आणि राजूर, अकोला, संगमनेरला हलका मध्यम राहील। जबरदस्त पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्याचा परिसर नांदूर, शिंगोटे, वावी, जवळकी, निमगाव, शिन्नर, पांडुर्ली, तिडे, डुबरे या भागामध्ये बघायला मिळणार आहे। कोपरगाव, शिर्डी, पिलतांबा आणि केलवड, जवळके लगत परिसर, मंजूर या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाज कोकण विभागामध्ये बहुतांश ठिकाणी कमी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। रायगडमध्ये अलिबाग, पेण, श्रीकोपोली, कसमा तिकडे मध्यम हलक्या स्वरूपात राहील। मुंबई, नवी मुंबई, नरेल आणि ठाणे, उल्हासनगर, वसई, विरार आसपासचा परिसर या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे जोर कमी राहील जसे परळी, सरवडा, इगतपुरी, मुनगाव, वाडीबाळे, उंबरपाडा, पिलवी या भागात बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील। जोर, मोखाडा, त्र्यंबक इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्याकडे जोर कमी राहील मात्र सिन्नर, निमगाव, शिन्नर, वावी, जवळके, नांदूर, शिंगोटे या भागात तुफान पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। वडी, डोडांबे, चांदवड, ओझर, कळवण, सटाणा हलक्या पावसाचा अंदाज राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे चिंचली, ताहराबाद, पिंपळनेर, अंमली, कोकसाने मध्यम पावसाचा अंदाज राहील। साक्री, ब्रॅड, पाणेगाव आणि सुत्राणी, विसरवाडी हलक्या पावसाचा अंदाज या भागामध्ये दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। धुळे आणि जळगाव जिल्ह्याकडे जोर कमी राहील दुपारच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर इकडे हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। धाराशिव, लातूर, नांदेड भागाला इकडे जोर कमी राहील। सोलापूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी दुपारच्या दरम्यान जोर कमी बघायला मिळणार आहे। वाशिम, हिंगोलीकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे रिसोद, लोणी, लोणार, बहापूर, मेकर, डोंगर इकडे हलका मध्यम राहील। कुदनापूर, घाटबोरी, चिखली, केलवड इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। मात्र अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाजा सोलापूर आणि सांगली या भागामध्ये जबरदस्त अतिवृष्टीसारखा पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर सांगली जिल्ह्याकडे सांगली आणि मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा, रामपूर, पलूस मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि अतिवृष्टीसारखा पाऊस रायगड, हिडकल, गोकाक, अलकांगी या भागात असून देसिंग, कोची, नागज, दाखलपूर, बिलर्जत, कानामडी, जळकाटी, किरंगी, अतनी, अडाली, तेलसंग या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्याकडे गेरडी, चिंके, आटपाडी, दिघाची या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील। पंढरपूर, करडी, मंगळवेढा, मारवाडे, शंख, झालकी, दुधानी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। क्रोवेलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट आणि आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील।
आणि उत्तरेकडे मोल, अंगार, शेतपल, अरणगाव, बेमले, टेंभुर्णी, कुरुरवाडी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। इंदापूर, वांगी, केरन, खोंडे, सेल्सिअस, करमाळा मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसेच सातारा जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। कोकण विभागामध्ये रात्रीच्या दरम्यान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर, रायगड या जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। मात्र अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये तुफान पावसाचा अंदाजा अतिवृष्टीसारखा देखील बघायला मिळणार आहे। तर पुणे जिल्ह्यामध्ये जेजुरी, सासवड, लोणी कालभोर, वाघोली इकडे मध्यम स्वरूपात राहील। कडेगाव, दौंडलाई अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आणि तसेच बोरी, नार्वे, राहू आणि तसंच भांबर्डे, शिक्रापूर, शिरूर, कवठे, पाबल, मलटण इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगरच्या भागामध्ये रायगाव, सुरीगाव, अहिल्यानगर, टाकळी, आलेआणे, बालवानी इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे। दक्षिण भागामध्ये जामखेड, पात्रूड, खर्डा आणि जळगाव, मिरजगाव, आष्टी तसंच अंबळनेर इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे। रात्रीच्या दरम्यान राहील। अहिल्यानगर, कोटगाव, शिरळ, माका, गोडेगाव, पन्हास, नेवासा, देवळी, प्रवरा, श्रामपूर, तालिकाबान, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। आणि ठाणे, कल्याणमुळे, भिवंडी, भाईंदर तसेच नाशिकचा बहुतांश परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील। जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, जालना इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। तसेच धाराशिवच्या काही भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज असणार आहे। तसे कळंब, मासा, तारकेट, भूम, बैरबंग, पाणीगाव, बार्शीला जोरदार पावसाचा अंदाज राहील। बीड, लातूर, नांदेड वगैरे, हिंगोली, परभणी, वाशिम इकडे हलका मध्यम पाऊस राहील। आणि बुलढाणा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकोला, अमरावती आणि तसेच वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी हलका मध्यम राहील। आणि 14 मे 2025 या तारखेला दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाज कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली तसेच नाशिक, पुणे, अहिल्यानगरचा काही परिसर या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस दुपारच्या दरम्यान असणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।